जय शेवालाल. आज आपण बनवूया छानशी कचोरी, ते पण तुरीच्या छोलेची. मला थोडीशी बनवायची होती म्हणून मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे. मी मैदा घेतलेला आहे. मैद्यामध्ये आपण रेग्युलर मीठ टाकतो त्याप्रमाणे थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं टाकूया, जास्त नाही टाकूया. बघा, हिवाळ्याचे दिवस आहे, चटपटा खायची इच्छा होतो. थोडंसं तेल टाकूया आपण त्याच्यामध्ये. त्याला प्रॉपर मिक्स करूया. याच्यामध्ये सोडा पण टाकायचा आहे. मी सोडा विसरले, पण मी नंतर ॲड केलेला आहे. तर तुम्ही सोडा नक्की टाका त्याच्यामध्ये थोडंसं. बघा, छानपैकी डो बनवून घेऊया. त्याला प्रॉपर मिक्स करून घेऊया आधी. माझ्याकडे छोलेचे दाणे कमी होते म्हणून मी कमी कचोऱ्या केल्या. साहेबांना कचोरी खायची खूप इच्छा होती, त्यामुळे मला वेळेवर करायचे काम पडले. बघा, डो लावून झालेला आहे आपला. छानपैकी बघा डो झालेला आहे. मी त्याला एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे. 10 मिनटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवूया आपण, जेणेकरून आपली जी कचोरी आहे ती छानपैकी बनेल. त्याला थोडंसं तेल लावून आपण ठेवू शकतो 10 मिनटं. आता आपण कचोरीमध्ये टाकायला सारण बनवून घेऊया. चला, मी पॅन घेतलेला आहे. बघा, आता तुम्ही, माझ्याकडे एवढेसे दाणे होते म्हणून मी डो पण त्याच अमाऊंटमध्ये प्रिपेअर केलेला आहे. बघा, दाणे घेतले तुरीचे, त्याच्यामध्ये 2 मिरची घेतली हिरवी, लसूण घेतले 2-3 पाकळ्या, 5-6 पाकळ्या म्हटलं तरी चालेल. छानपैकी त्याला लालसर अशी आपण गरम करून घेऊया किंवा भाजून घेऊया. याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड करते आता, ते पण भाजून घेते. हिवाळ्यात गरम गरम चहा आणि टेस्टी टेस्टी नाश्ता खायची सगळ्यांनाच इच्छा होत असते. आज साहेबांची पण इच्छा होती कचोरी खायची सकाळी सकाळी. बघा, त्याला एकदम छानपैकी लालसर असं आपण भाजून घेऊया. त्याच्याचमध्ये आपण थोडीशी तीळ ॲड करूया. मी थोडा खडा मसाला म्हणजेच तीळ ॲड केलेला आहे, थोडंसं ओवा ॲड केलेलं आहे, थोडंसं सौंफ आणि हे ॲड करून त्याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे. 2-3 दाणे काळी मिरी पण घेतलेली आहे मी, जेणेकरून त्याच्यामुळे टेस्ट पण छान लागेल. बघा, असेच भाजल्या गेलेले आहेत. त्याला आपण काढून घेऊया, थोडं थंड होऊ देऊया थोड्या वेळसाठी. पाच 10 मिनटं थंड झाल्यानंतर आपण मिक्सीमध्ये न काढता असं आपण हाताने त्याला बारीक याने पिस्टलमध्ये काढून घेऊया. ॲक्च्युली ना एकदम याची बारीक पेस्ट नाही पाहिजे, सो असं आपण वाटूनच घेऊया त्याला. माझ्याकडे कमी अमाऊंट ऑफमध्ये होते म्हणून मी लगेच वाटून घेतलं त्याला. मिक्सरमधून पण काढलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण हाताने वाटून घेतलेलीची टेस्ट थोडी वेगळी लागते. एकदम फाईन पेस्ट पण नाही करायची आणि एकदम मोठी नाही, साधारण पेस्ट करायची. बघा, आपण इकडे आता थोडंसं त्या सारणला आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं तेल घेऊया, त्याच्यामध्ये जे आपण वाटलेलं सारण होतं त्याला टाकूया. तेलामध्ये परतून घेऊया त्याला छानपैकी. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे, 1 ते 1.5 चम्मच. बघा, अशा पद्धतीने. थोडीशी हळद, थोडंसं मीठ. हिरवी मिरची टाकल्यामुळे मी त्याच्यात तिखट टाकलेलं नाही आहे, आणि थोडंसं मसाला टाकला आहे मी. कुठलाही मसाला ॲड करू शकता तुम्हाला जो आवडतो तो. बघा, छानपैकी त्याला परतून घेतलेला आहे आपण. आणि कोथिंबीर टाकलेली आहे. अशा पद्धतीने त्याचं आपण स्टफिंग करून रेडी आहे. एका इकडे मी कढई घेऊन तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी.
इकडे माझं सारण पण रेडी आणि डो पण रेडी आहे बघा. आता मी यांची छोट्या छोट्या लोई करून घेते. मी 5 पुऱ्या बनवलेल्या आहेत, 5 कचोरी बनवलेली आहे. अशा पद्धतीने एक लोई घेऊया आपण छानपैकी. त्याला आपण अशी लाटून घेऊया. बघा स्टफ थोडी पातळ लाटूया जेणेकरून ते क्रिस्पी लागेल. जाड केली तर ते क्रिस्पी लागणार नाही. अशा पद्धतीने लाटून घेऊया पातळ. तुम्हाला जेवढी पुरी कचोरी हवी तुम्ही तेवढी ती पुरी लाटू शकता. मला छोटी छोटी हवी होती कारण की शंभूला छोटी खायची होती, सो मी छोट्या बनवलेल्या. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तुम्ही बनवू शकता. याला थोडंसं प्रेस करून घेऊया आपण छोटीशी पुरीसारखं. जास्त नाही, हलक्या हाताने प्रेस करायचं. आणि तेल गरम झालं आहे की मी चेक करते. थोडंसं पीठ टाकून तेल गरम झालं आहे, तुम्ही एक कचोरी सोडते. बघा अशा पद्धतीने छान कुरकुरीत अशी कचोरी झाली आहे आपली. बघा असे गरम गरम कचोरी तयार आहे. सर्व करूया. अशीच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायची लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.